श्री स्वामी समर्थ. कधीकधी आयुष्याच्या वळणावर आपण इतके एकटे पडतो, समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा स्वतःच्या मनाची भीतीच मोठी वाटू लागते. आपण रडतो, आपण तक्रार करतो, आपण विचारतो, स्वामी माझ्याच नशिबात हे का. पण अशा वेळी स्वामींचे काही छोटे शब्द आपल्या कानात घुमतात आणि अर्थ बदलून जातो. जेव्हा मन अस्वस्थ असतं, आपण म्हणतो भक्तांचं मन म्हणजे स्वामींचं मंदिर. जर तुमचं मन त्यांचं मंदिर आहे, तर त्या मंदिरात नकारात्मकतेचा कचरा का. तुमच्या मनात स्वामी बसलेले आहेत, मग घाबरायचं कोणाला. आपल्या आतल्या त्या शक्तीला ओळखा. जेव्हा तुम्ही स्वतःचा आदर करता, तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात स्वामींचा आदर करत असता. संकटाची भीती वाटते तेव्हा आपण विचार करतो की संकटं खूप मोठी आहेत, पण खरं सांगू का, संकटं स्वामींच्या नावाने लहान होतात. जसं सूर्याच्या एका किरणाने अंधार नाहीसा होतो, तसं स्वामींच्या नामात ती ताकद आहे जी मोठ्या संकटांना वाफेसारखं उडवून लावते. फक्त विश्वासाचा हात सोडू नका. स्वामी समर्थ सांगतात, थकलेल्या मनासाठी दिवसभर धावपळ करून लोकांचे बोलणे ऐकून जेव्हा आपण थकून रात्री झोपतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामीवर सोपवलं की मनाचा भार हलका होतो. आपण जगाचं ओझं स्वतःच्या डोक्यावर घेऊन का फिरायचं. जे आपल्या हातात नाही ते स्वामींच्या चरणी अर्पण करा. स्वामी, मी माझं कर्तव्य केलं आहे, आता फळ देणं तुमच्या हातात आहे हे म्हणून बघा. आणि त्या रात्री तुम्हाला जी शांत झोप लागेल ती कोणत्याही सुखापेक्षा मोठी असेल. आपली खरी शक्ती. स्वामींचं नाम म्हणजे शक्तीचं स्रोत. माणूस जेव्हा आतून तुटतो, तेव्हा त्याला बाहेरच्या मदतीची नाही तर आपल्या ऊर्जेची गरज असते. स्वामींचं नाव तुम्हाला ती ऊर्जा देतं. ते तुम्हाला सांगतं की तू एकटं नाहीस, तुझं अस्तित्व माझ्याशी जोडलेलं आहे. आणि शेवटी स्वामी समर्थ सांगतात, शांत मनात स्वामींचा वास असतो. गढूळ पाण्यात जसं प्रतिबिंब दिसत नाही, तसं अस्वस्थ मनात स्वामींचा आवाज कधीच ऐकू येत नाही. त्याच्यासाठी शांत राहा, स्थिर व्हा. तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वामींनी तुमच्या हातातच देऊन ठेवलं आहे, फक्त ती ओळखायची गरज आहे. म्हणून उद्याची काळजी सोडून द्या. तो समर्थ बसला आहे ना सगळं बघायला. मग तुम्ही फक्त आनंदाने जगण्यावर लक्ष द्या. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे फक्त वाक्य नाहीत, तर ते स्वामींनी दिलेले हर भक्तांना वचन आहे. म्हणून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं सतत म्हणत राहा आणि नामस्मरणाकडे जास्तीत जास्त लक्ष द्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब. का रे मनात एवढी भीती, का रे डोळ्यांत अश्रू दाटले, मी आहे ना तुझ्यासाठी. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अरे बाळा, तू टेन्शन का घेतोस, दुःखाला मनाशी का धरतोस. वादळ येते जीवनात कधी, पण स्वामी सोडत नाही कधी. रात्र जरी काळोखी झाली, आशेची ज्योत मी पेटव